हॅलो STC फॅमिली, व्हिडिओला लाईक करत आहात ना? करायलाच पाहिजे, कारण रोज नवीन व्हिडिओ पब्लिश होत आहे. चला पटापट लाईक करून घ्या. ज्यांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. मीत आणि मायाची लव्ह स्टोरीला 5 लाखांपेक्षाही जास्ती व्ह्यूज पूर्ण झाले आहेत. तर सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. तुम्ही जे प्रेम आजपर्यंत या लव्ह स्टोरीला दिलं आहे त्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीला लवकरच 100 भाग पूर्ण होतील आणि 100वा एपिसोड हा खूप स्पेशल असणार आहे. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा. कृपया चॅनल मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 97वा भाग, मायाचं फोटोशूट. माया आरशासमोर बसून चेहऱ्याला क्रीम लावत होती, पण ती त्याच सगळ्या विचारात मग्न होती. अचानक तिची नजर आरशात दिसणाऱ्या मीतच्या प्रतिमेवर पडली. मीत बेडवर बसून त्याचा मोबाईल स्क्रोल करत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिला खूप समाधान वाटत होतं. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मीत माझ्या आयुष्यात आला. शून्यात नजर ठेवून माया मनातच विचार करत होती. काय मग मिसेस माया राजाध्यक्ष, आज झोपणार आहात की नाही? की ब्रँड ॲम्बॅसेडर बनल्यामुळे आनंदाने झोप येत नाहीये? माया स्वतःच्याच तंद्रीत हरवली असलेलं पाहून मीत मजाकच्या मूडमध्ये म्हणाला, काय रे मीत, अशी थट्टा करशील का आता तू माझी? मीतच्या वाक्याने भानावर येत माया म्हणाली आणि दोघेही हसले. खूप उशीर झाला आहे, चला झोपायला हवं आता. असं वाटतंय हे 2 दिवस म्हणजे आयुष्यातले खूप मोठे 2 दिवस होते. पण ऑल थँक्स टू यू माया, निदान तुझ्यामुळे शेवट गोड झाला या वादळाचा. मीत म्हणाला, आपल्या माणसासाठी एवढं तर करूच शकते मी. मायाच्या तोंडातून लगेच शब्द बाहेर पडले. तिचं हे वाक्य ऐकून मीतच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. तिच्या आपल्या माणसासाठी या शब्दांमागचे बदललेले भाव जणू त्याला कळले होते. मायाच्या डोक्यात मीतबद्दलचेच विचार सुरू होते आणि एव्हाना तिने कोणासमोर कबूल केलं नसलं तरी तिच्या मनाने शिक्कामोर्तब केलंच होतं की मीत आता फक्त तिचा मित्र नाही, तर तिचा काहीतरी खास आहे, इतर कोणाही पेक्षा जास्त जवळचा आणि जास्त प्रिय. गुड नाईट माया, झोप तू पण लवकर, उद्या खूप काम आहे, मीत म्हणाला. रोजच्या प्रमाणे त्या दोघांमध्ये त्याने 2 उशांची भिंत बनवली आणि तो झोपला. गुड नाईट मीत, माया देखील त्याला म्हणाली. मायाला मात्र आज झोप येत नव्हती. मयंक सोबतचा तो संवाद, जिथे तिने मीतबद्दल एवढं काही बोललं होतं, त्यामुळे तिला स्वतःलाच वास्तविकतेची जाणीव झाली होती. कदाचित तिच्या मनाने तिला संकेत दिला होता की तिला मीतबद्दल जे वाटतंय ते खूप अनोखं आहे आणि त्या सुंदर भावनांची आज नकळतपणे तिला झालेली ती जाणीव तिच्यासाठी खूप आनंददायी होती. आज मैं ऊपर
आसमानीचे. असंच काहीतरी झालं होतं आज मायाचं. मायाला झोप येत नव्हतीच, पण तरी उशीर झाला आहे म्हणून तिने सगळ्या लाईट्स बंद केल्या आणि नाईट लॅम्प लावून बेडवर झोपण्यासाठी गेली. बेडवर बसताच तिची नजर मीतवर पडली. शेजारी झोपलेल्या मीतकडे माया प्रेमळ नजरेने पाहत होती. किती गोड दिसत होता तो तिला. रात्र शांत होती. रूममध्ये फक्त घड्याळाचा टिकटिक आवाज येत होता. मीत खूप शांत झोपलेला होता. जणू दिवसभराच्या कष्टानंतर त्याला हवी असलेली विश्रांती मिळाली होती. त्याच्या चेहऱ्यावरचं हलकं हसू त्याच्या शांत मनस्थितीची साक्ष देत होता. माया त्याच्या बाजूला बसून त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होती. तिच्या डोळ्यात मीतबद्दलची कृतज्ञता आणि प्रेम ओसंडून वाहत होतं. माया हळूच पुढे झुकली आणि आपल्या कोमल बोटांनी त्याच्या केसांमध्ये प्रेमाने हात फिरवू लागली. त्याच्या केसांमधून तिची बोटं हलकेच सरकत होती. जणू प्रत्येक स्पर्शाने ती त्याला आपलं मुकं प्रेम दाखवत होती. त्याचे मऊ केस तिच्या बोटांच्या ओघळांमध्ये अलगद गुंतले. जणू तिच्या प्रेमाचा ते अनुभव घेत होते. मीतच्या चेहऱ्यावरचा आनंद अजूनच खुलला. जणू तो झोपेतही हलकेच तिच्या स्पर्शाची ओळख पटवत होता. किती भाग्यवान आहे मी, माया मनात विचार करत होती. मीत सारखा जोडीदार मिळाल्यामुळे माझं जीवन पूर्ण झालं आहे. माझा भूतकाळ कितीही खडतर असला तरी मीतमुळे माझं वर्तमान खूप सुंदर झालंय. भूतकाळातल्या सगळ्या वाईट अनुभवांचा विसर पडावा इतकं सुंदर. ती त्याच्या डोक्यावरून हळुवार फिरणाऱ्या बोटांनी त्याच्याशी काही न बोलताच संवाद साधत होती. प्रत्येक स्पर्शाने ती त्याच्यावरच्या प्रेमाचा एक नवीन अर्थ मांडत होती. तिच्या मनात असं काहीतरी बोलण्याची इच्छा होती, पण त्याला झोपेतून उठवायची तिला मुळीच इच्छा नव्हती. मीत, तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी सर्व काही आहे. तू माझ्यासाठी काळजीने केलेली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट मला रोज नव्याने जगण्याची प्रेरणा देतं. मला कधीच इतकं सुरक्षित आणि प्रिय वाटलं नव्हतं. ती हलकेच पुटपुटली. तिच्या आवाजात कृतज्ञता होती. जणू तिने त्याला त्याच्या सगळ्या कष्टांचं एक सुंदर उत्तर दिलं होतं. मायाच्या डोळ्यात अजूनही जाग होती. तिच्या मनात विचारांची गर्दी होती. मीतच्या बाजूला झोपलेली असताना तिच्या नजरेत त्याच्यावरचं प्रेम ओसंडून वाहत होतं. मीतने सिंगापूरहून परत येताना विमानात तिला प्रेमाचा प्रस्ताव दिला होता आणि तो क्षण तिला अजूनही स्पष्ट आठवत होता. ती त्यावेळी धास्तावलेली होती. तिच्या मनात भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे भीती होती आणि त्यामुळे ती कुणावर प्रेम करू शकेल किंवा नवीन नातं बनवू शकेल की नाही याबद्दल शंका होती. पण कितीही नाही म्हणलं किंवा स्वतःला रोखलं तरी मीत सोबतच्या सहवासामध्ये ती मीतच्या प्रेमात बुडून गेली होती. मीतने तिच्या आयुष्यात इतकी प्रेमाची आणि काळजीची भर घातली होती की आता तिला त्याला उत्तर द्यायचं होतं. पण ती वेळ अजून यायची होती. मीत शांत झोपलेला असताना मायाच्या आणि त्याच्यामधल्या 2 उशांपैकी एक उशी
तिने हळूच काढली. ती उशी त्यांच्यामधला एक अडथळा वाटत होती. जणू या उशीमुळे ती त्याच्या जवळ येऊ शकत नव्हती. 3 उशांचं अंतर आता एका उशीवर आलं होतं. उशी बाजूला ठेवल्यावर मायाला त्याचं अस्तित्व अजून जवळचं आणि खास वाटू लागलं. त्याचं उबदार शरीर तिला अजून जवळ जाण्याची ओढ लावत होतं. तिच्या मनात मीतच्या प्रस्तावाचं उत्तर देण्याचा विचार पुन्हा जागा झाला. माया, तू माझ्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहेस ज्याच्याबरोबर मला भविष्याचा विचार करावासा वाटतो. विमानात त्याने तिला कसं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यावेळी तिने उत्तर न दिल्यामुळे त्याच्या डोळ्यात एक क्षणभर निराशा दिसली होती, पण तरीही त्याने तिला वेळ दिली होती, निर्णयावर कोणताही ताण न आणता. आता ती वेळ आली आहे का? मायाने स्वतःला विचारलं. या विचारांमध्ये गुंतलेली माया हळूहळू मीतच्या जवळ सरकली. तिचा डावा हात त्याच्या छातीवर हलकासा ठेवला. त्याच्या हृदयाचे ठोके तिला जाणवत होते. ती त्याच्या उबदार शरीराच्या अगदी जवळ येऊन झोपली. जणू त्याच्यातच सुरक्षितता आणि शांती होती. त्याच्या उबदार श्वासांचा स्पर्श तिच्या अंगावर पडत होता आणि तेव्हा तिला कळलं की तिचं मन पूर्णपणे मीतसाठी तयार झालं आहे. मी लवकरच तुला उत्तर देईन, ती मनात म्हणाली. या विचारांमध्येच माया हळूहळू शांत झोपेत लीन झाली. मीतच्या बाजूला असताना तिला अशी शांती आणि समाधान कधीच वाटलं नव्हतं. तिच्या मनातला संभ्रम आता गेला होता आणि मीतच्या प्रेमाच्या सहवासात ती सुखी आणि समाधानी होती. सकाळचे कोवळे किरण खिडकीतून आत शिरले होते आणि मीत हलकेच जागा झाला. त्याच्या डोळ्यांसमोरचं दृश्य पाहून त्याचं हृदय आनंदाने भरून आलं. माया त्याच्याजवळ शांतपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू होतं. त्याचं लक्ष उशीच्या भिंतींकडे गेलं. जेव्हा मीत आणि मायानी एकाच बेडरूममध्ये एकाच बेडवर झोपायचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्यांनी दोघांच्या मध्ये उशांची भिंत बनवली होती. 3 उशांच्या भिंतींवरून सुरू झालेला प्रवास आता 1 उशीच्या भिंतीवर आला होता. रात्री उशी काढल्यामुळे ती त्याच्या अगदी जवळ येऊन झोपली होती. जणू त्यांनी एकमेकांना कवेत घेतलं होतं. मीतने तिच्या सौंदर्याची शांतपणे प्रशंसा केली. तिचे लांब केस, मऊ त्वचा आणि चेहऱ्यावरची ती अनोखी शांतता. त्याच्या डोळ्यातून प्रेम ओसंडत होतं. किती सुंदर आहेस तू माया. प्रत्येक सकाळ तुझ्यासोबत अशीच सुरू व्हावी, हेच माझं स्वप्न आहे, त्याने मनात म्हटलं. मीतने हळूच उठून तिला त्रास न देता आपले दैनंदिन काम सुरू केलं. तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला आणि बाहेर आल्यावर त्याने हलक्याने मायाच्या खांद्यावर हात ठेवत तिला उठवलं. माया, चल उठ, आपण वर्कआउटसाठी तयार होऊया. मीतने तिला प्रेमाने उठवत म्हटलं. काल उशिरा झोपल्यामुळे तिच्या डोळ्यात अजून झोप होती, पण मीतचा चेहरा बघून तिचं मन प्रसन्न झालं होतं आणि म्हणूनच आळस झटकून मीतसाठी म्हणून तिने आता उठावं असा विचार केला.
गुड मॉर्निंग मीत. माया हळूच डोळे उघडत त्याच्याकडे पाहत म्हणाली. गुड मॉर्निंग, मीत म्हणाला. दोघेही फ्रेश होऊन जिममध्ये गेले. त्यांच्या वैयक्तिक ट्रेनरने आधीच जिम सेटअप करून ठेवला होता. ट्रेनरने त्यांना स्ट्रेचिंगपासून सुरू करायला सांगितलं आणि मग दोघेही एकत्र वर्कआउटला लागले. मीत आणि माया नियमितपणे एकत्र व्यायाम करत होते आणि यामुळे त्यांचं नातं आणखी मजबूत होत होतं. वर्कआउट करताना मीत तिच्याकडे पाहत कौतुकाने हसत होता, तर माया त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून त्याचं अनुकरण करत होती. त्यांच्यातला हा खास वेळ दोघांनाही एकमेकांच्या आणखी जवळ घेऊन जात होता. वर्कआउट संपल्यावर दोघे दमलेले पण ताजेतवाने वाटत होते. ते दोघं आपल्या बेडरूममध्ये परत आले. माया, मी आज तुझ्यासाठी एक खास गोष्ट ठरवली आहे. बेडरूममध्ये येताच मीतने मायाला सांगितलं. काय? माया उत्सुकतेने विचारलं. मी तुझी अंकितासोबत अपॉइंटमेंट बुक केली आहे. तुला आज तिथे जायचं आहे, मीत म्हणाला. ब्रँड ॲम्बॅसेडर मॅम, कंपनीच्या सगळ्या ऑफिशियल पोस्ट्स, सोशल मीडिया आणि पोस्टर्सवर आपले फोटोज लावायचेत लवकरात लवकर, मीत पुढे म्हणाला. मायाच्या फोटोंनी आता लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचं प्रतिनिधित्व करावं यासाठी तो खूप एक्सायटेड होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मायाला त्याच्या प्रेमाची जाणीव करून देत होता. तुझ्यासाठी हे सगळं करणं माझ्यासाठी खूप खास आहे. माया तिच्या भावना आता बऱ्याच स्पष्टपणे मीतला सांगत होती. तू माझ्यासाठी खास आहेस माया, आणि मला तुझं यश पाहायला खूप आनंद होईल, मी त्याच उत्साहात म्हणाला. त्यानंतर मायाने ब्रेकफास्ट बनवला. मीत तयार होऊन खाली आला. आजोबा, भूमिका, मीत आणि माया सगळ्यांनी मिळून ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट करत असतानाच मीतने आजोबांना आणि भूमिकाला देखील फोटोशूटबद्दल सांगितलं. मायानी भूमिकाला देखील तिच्या सोबत येण्याचा आग्रह केला. भूमिका देखील उत्साहाने तयार झाली. ब्रेकफास्ट नंतर बेडरूममध्ये गेल्यावर मायाने लिशाला देखील अंकिताकडे येण्यासाठी कॉल केला. हो, मी येणारच होते. मीतने सकाळीच कॉल करून त्याच्या बायकोच्या काळजीखातर मला सांगितलं होतं की आज तुझा पहिलाच ऑफिशियल फोटोशूट आहे आणि मी तुझ्यासोबत तुला मानसिक आधार म्हणून राहावं अशी त्याची इच्छा आहे, लिशा म्हणाली आणि हसली. खूप लक्की आहात माया मॅडम. मीत खूप विचार करतो तुझा. असेच एकत्र राहा. भेटूयात लवकरच, लिशा पुढे बोलली. लवकर तयार होऊन अंकिताच्या बुटीकमध्ये भेटायचं ठरवून त्यांनी कॉल ठेवला. माया आणि भूमिका अंकिताच्या ऑफिसवर पोहोचले. लिशा त्यांच्या आधीच तिथे आली होती. अंकिताच्याच स्टुडिओमध्ये मेकओव्हर नंतर तिचं फोटोशूट होणार होतं. अंकिताने आधीच मायासाठी काही ड्रेस शॉर्टलिस्ट करून ठेवले होते. वेगवेगळ्या ड्रेसमध्ये तिचं फोटोशूट होणार होतं. माया स्टायलिस्टच्या खुर्चीत बसलेली होती आणि तिच्या मनात एकाच वेळी आनंद आणि थोडासा गोंधळ होता. ब्रँड ॲम्बॅसेडरसाठीचा मेकओव्हर हा तिच्यासाठी नवीन अनुभव होता. गेल्या वेळी सिंगापूरला जाताना तिने मेकओव्हर केला होता
पण तो वाला मेकओव्हर आणि हा वाला मेकओव्हर यात बराच फरक होता. आज मीच्या सांगण्यावरून ती हे करायला राजी झाली होती. किंबहुना हे तिला करणं भाग होतं. माझ्यासारख्या साध्या मुलीच्या व्यक्तिमत्वाला हे बदल कसे लागू होतील, ती विचार करत होती. माया, तू इतकी सुंदर आहेस की खरं तर तुला खूप मोठ्या मेकओव्हरची गरज नाही. फक्त तुझं नैसर्गिक सौंदर्य थोडंसं उभारून दाखवायचं आहे. मायाच्या चेहऱ्यावर असलेली अस्वस्थता पाहून अंकिता म्हणाली, धन्यवाद अंकिता, पण मला थोडंसं टेन्शन आहे. मला असं वाटतंय की मी याआधी इतकी तयार झालेली नाही. माया हसत म्हणाली, टेन्शन कशाचं? आज तू एक ब्रँड ॲम्बॅसेडर बनतेस माया. ही गोष्ट तू साजरी करायला हवीस. तू कधी स्वतःला बाहेरच्या दुनियेत असं दाखवलं नाही, पण आजचा दिवस खास आहे. तू स्वतःवर विश्वास ठेव. लिशा हसून म्हणाली, हो, पण मला भीती वाटते की लोक काय विचार करतील. माया थोडं कचरतच म्हणाली, हे बघ, लोक काय विचार करतील हे तू विचारू नकोस. तू कशाला विचार करतेस लोकांच्या मतांचा? तुला काय वाटतं तेच महत्त्वाचं आहे. मी प्रयत्न करते स्वतःवर विश्वास ठेवायला, मायाने थोडा आत्मविश्वासाने बोलली. प्रयत्न करशील नाही तर तुला हे जमणारच आहे. मी इतक्या वर्षांपासून हे काम करते आणि मी नेहमीच एक गोष्ट बघते. जेव्हा कोणीतरी आतून आनंदी आणि आत्मविश्वास पूर्ण असतं, तेच खरं सौंदर्य असतं, अंकिता बोलली. लिशा, अंकिता आणि भूमिका या सगळ्या मायासोबत होत्या. त्या तिला सगळ्या दृष्टीने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होत्या. माया शांतपणे ऐकत होती. तिच्या मनातल्या शंका थोड्या निवळत होत्या. तुम्ही सर्वजण बरोबर बोलत आहात फ्रेंड्स. मी खूप वेळा स्वतःवर शंका घेतली आहे, पण आता वाटतंय की स्वतःमध्ये बदल घडवण्याची वेळ आली आहे, ती म्हणाली. तू खूप काही करू शकतेस माया. तुला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि आजचं हे मेकओव्हर फक्त तुझ्या बाह्य रूपाचं नाही, हा तुझ्या आतल्या आत्मविश्वासाचा देखील मेकओव्हर आहे, लिशा बोलली. माया हसली. तिच्या चेहऱ्यावर नवीन आत्मविश्वास झळकत होता. अंकिताने आणि तिच्या स्टायलिस्ट टीमने तिच्या प्रत्येक विचाराला प्रतिसाद देत तिचा आत्मविश्वास वाढवणं हेच मुख्य उद्दिष्ट बनवून तिचा मेकओव्हर करायला सुरुवात केली. मायाची त्वचा आधीच छान आणि कोमल असल्याने तिला फार काही जड मेकअप करण्याची गरज नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक हलकासा बेस लावण्यात आला, जो तिच्या नैसर्गिक सौंदर्याला वाढवणार होता. तिच्या चेहऱ्याचा रंग उजळ आणि मऊ दिसत होता, ज्यामुळे तिच्या चेहऱ्याची लाली आणि गालांची उठावदारता ठळक झाली. त्यानंतर स्टायलिस्टने तिच्या डोळ्यांकडे लक्ष केंद्रित केलं. मायाचे आकर्षक आणि मोठ्या डोळ्यांचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी स्टायलिस्टने काही शेड्स वापरून मायाच्या डोळ्यांना एक गूढ आणि मोहक लुक दिला. काजळ आणि मस्काराने तिचे डोळे अधिक उठावदार दिसत होते. तिच्या डोळ्यात एक चमक होती, जणू काही तिच्या आत्मविश्वासाची झलक तिच्या डोळ्यातून दिसत होती. प्रत्येक वेळेस ती डोळे उघडत
किंवा बंद करत होती तेव्हा ती अधिक मोहक आणि आकर्षक दिसत होती. मायाच्या भुवया तिच्या चेहऱ्यांचं आकर्षण अधिक वाढवत होत्या. त्यानंतर स्टायलिस्टने तिच्या गालांवर सौम्य गुलाबी ब्लश लावला. हे तिच्या नैसर्गिक लुकला वाढवणारं होतं. तिचे गाल स्वाभाविकच लालसर दिसत होते, जणू काही तिने नुकताच फुलांच्या माळेतून पाऊल टाकलं आहे. तिच्या गालावर एक हलकं नैसर्गिक पिंक शेड लावून तिच्या चेहऱ्याला आणखी तेजस्वी करण्यात आलं. मायाच्या ओठांवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली. तिच्या ओठांवर एक हलकी गुलाबी लिपस्टिक लावण्यात आली, जी तिच्या एकूण मेकअपशी सुसंगत होती. ती लिपस्टिक तिच्या साधेपणाला आणि मोहकतेला वाढवणारी होती. ओठांची सरळ आणि मऊ रेषा तिच्या व्यक्तिमत्वाला एक नवा आयाम देत होती. तिच्या ओठांवरची हलकी चमक तिला आणखी मोहक आणि प्रगल्भ दाखवत होती. मॅम, तुमच्या केसांना हलकासा कर्ल देऊन त्यांना थोडा व्हॉल्यूम द्यावा लागेल, म्हणजे केसांची ही स्टाईल तुमच्या ओव्हरऑल लुकसोबत जाईल, स्टायलिस्ट म्हणाली. मायाने तिला होकार देत मान हलवली. ते जे काही करत होते त्या सर्व गोष्टींना जणू मायाचा पूर्णपणे पाठिंबा होता. अंकिताच्या स्टायलिस्टने तिचे केसांना मऊ आणि नैसर्गिक कर्ल्स दिले, ज्यामुळे मायाचं सौंदर्य अधिकच खुललं. तिचे केस मोकळे सोडण्यात आले, जे तिच्या संपूर्ण लुकला एक गोड आणि शाही टच देत होते. अंकिताने आणि स्टायलिस्टच्या टीमने मिळून मायाच्या सौंदर्याला साधेपणा आणि शाहीपणा यांचा परिपूर्ण समन्वय देणारा लुक बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. वा, खूप सुंदर. मी मुलगा असले असते तर तुला नक्कीच डेट केलं असतं. मायाच्या शेजारी आरशाकडे पाहत लिशा मिश्किलपणे हसत म्हणाली. मेकओव्हर नंतर मायाचा चेहरा एकदम उठावदार दिसत होता. तिच्या डोळ्यातील गूढता, गालांवरची लाली आणि ओठांवरील सौम्यता तिला एक वेगळंच आकर्षण देत होती. तिचं सौंदर्य आता फक्त बाह्य रूपातच नाही, तर तिच्या आत्मविश्वासातही झळकत होतं. संपूर्ण मेकओव्हर झाल्यानंतर मायाने स्वतःला व्यवस्थित आरशात पाहिलं. ती थोडीशी स्तब्ध झाली. स्वतःकडे पाहून तिचा स्वतःवर विश्वासच बसेना. ती नेहमीच सुंदर दिसत होती, पण आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज दिसत होतं. ती अधिक प्रगल्भ, आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक वाटत होती. तिचा लुक साधा असूनही खूपच प्रभावी होता आणि तिच्या व्यक्तिमत्वाचं नैसर्गिक सौंदर्य अधिकच अधोरेखित झालं होतं. ती एका वेगळ्याच प्रकारे स्वतःला पाहत होती. आरशासमोर उभी असताना तिला जाणवलं की मीतने तिला दिलेला हा अनुभव तिच्या जीवनात एक नवीन पर्वाची सुरुवात आहे. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.
आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.